हॅलो. या लेक्चरमध्ये आपण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 चे रिपोर्ट्स आणि इंडायसेस किंवा अहवाल आणि निर्देशांक करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 किंवा जागतिक उपासमार निर्देशांक. आता हंगर किंवा उपासमार ह्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट आठवली असेल, काय की एक एसडीजी आहे आपलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. तर ते कोणत्या नंबरचं आहे हंगरसाठीचं? ते आहे 2 नंबरचं. पहिल्या नंबरचं आहे पॉवर्टीसाठीचं, ठीक आहे. दुसऱ्या नंबरचं हे हंगर किंवा उपासमारीसाठीचं दुसऱ्या नंबरचं आहे. हे सगळे तुम्हाला एसडीजी पाठ पाहिजेत, ठीक आहे. आता एसडीजी 2 काय सांगतं? एसडीजी 2 काय सांगतं की 2030 पर्यंत आपल्याला झिरो हंगर पाहिजे किंवा उपासमार शून्य पाहिजे. पण हे जे इंडेक्स आहे ह्याचं म्हणणं काय आहे की 2030 पर्यंत आपण हे अचीव्ह करू शकत नाही, असं ह्या इंडेक्सचं म्हणणं आहे. आता हे जे इंडेक्स आहे म्हणजे ह्या इंडेक्सचं हे कंक्लुजन होतं, ठीक आहे. आता हे इंडेक्स आहे हे काढतं कोण? 2 संस्था आहेत. पहिली म्हणजे काय, एक वेल्थ हंगर हेल्थ नावाची एक संस्था आहे. दुसरी आहे कन्सर्न वर्ल्ड वाईड, ठीक आहे. सीडब्ल्यू आणि WHH, कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हेल्थ, दोन्ही नाव लक्षात ठेवा. ह्या युएनच्या बॉड्या नाही आहेत, ह्या आहेत एनजीओ, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, प्रायव्हेट बॉडीज आहेत. तरी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एवढं इम्पॉर्टंट आहे की ह्याचे जे काय घटक आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण हे सगळं एक एक करून बघू. तर आता तुम्हाला इथे 4-5 पोरं दिसत असतील आणि तुम्हाला एक वाडी दिसत असेल. तर म्हणजे जर भूकमारी एवढी आहे की पूर्ण दिवसभरात अशी 4-5 पोरांना एकच वाटी खायला मिळते, तर तुम्हाला काय वाटेल की हे नरिश राहतील का? किंवा ह्यांना पोषण मिळेल का जास्त? नाही ना. तर सगळ्यात पहिली गोष्ट की ह्या ज्या 2 संस्था सांगितल्या त्या हे इंडेक्स काढताना काय बघतात? सगळ्यात पहिली गोष्ट बघतात की त्या देशामध्ये नरिशमेंट किती आहे, ठीक आहे. अंडर नरिशमेंट किती आहे किंवा कुपोषण किती आहे. तर पहिली गोष्ट काय, कुपोषण बघतात. कुपोषण बघितलं. दुसऱ्यांदा काय बघतात मग ते, की समजा हे जे छोटं पोरग आहे ते 5 वर्षाचं होईपर्यंत जेवढी त्याची हाईट होईल, तर ती हाईट न होता किती कमी हाईट राहते ती एक मोजतात. त्याला काय म्हणतात? चाइल्ड स्टंटिंग. चाइल्ड स्टंटिंग म्हणजे हाईट जेवढी प्रमाणात पाहिजे तेवढी वाढत नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट काय, की समजा हाईट पण नाही वाढली, पण त्याचं वेस्टिंग पण होऊ शकतं. वेस्टिंग म्हणजे त्याचं जे वजन आहे, समजा 5 वर्षाचा आहे, त्याचं वजन लागत असेल 50 किलो, तर त्याचं वजन फक्त 30 किलो राहत आहे, म्हणजे वजन पूर्ण भरत नाहीये त्याचं. तर त्याला काय म्हणतात? चाइल्ड वेस्टिंग, ठीक आहे. आणि ह्या तर गोष्टी झाल्या, पण एवढ्या गोष्टी होऊ नये. समजा जर तो 5 वर्षापर्यंत जगतच नाही छोटा पोरगा, तर काय त्याला म्हणतात? मोर्टॅलिटी, चाइल्ड मोर्टॅलिटी, 5 वर्षापेक्षा कमी पोरांची, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून हे जे 2 संस्था सांगितल्या, त्या 2 संस्था काही स्कोर देत असतात, काही गुण काढत असतात. तर ते गुण किती? 0 पासून तर 100 पर्यंत. तर 0 म्हणजे काय, की खूप चांगली स्थिती, 100 म्हणजे खूप खराब स्थिती. आता भारत आहे, भारताचे म्हणजे बघू आपण ते सगळं एक एक करून बघू. हे बघा, संस्था सांगेल तुम्हाला शीर्षक काय, 20 वर्ष ऑफ 20 इयर्स ऑफ ट्रॅकिंग प्रोग्रेस टाइम टू रिकमिट टू झिरो हंगर. म्हणजे शून्य हंगर आपण आधीच कमिट केलं होतं, आता 20 वर्ष झाले हे काढून, म्हणजे ही जी रिपोर्ट काढून किंवा ही जी इंडेक्स काढून, तर आता परत आपल्याला रिकमिट करायचं आहे, ठीक आहे. आता ह्याच्यात भारताची रँक बघा, 102 आहेत 123 पैकी. आता तुम्हाला हे घटक सांगितले होते, ह्या घटकावरून ते गुण काढतात. तर हे घटक कोणतं? एक अंडर नरिशमेंट असतं, अंडर नरिशमेंटला 1/3 काढतात. त्यानंतर हे 2 मिळून 1/3 असतं. कोणते 2 आहेत? चाइल्ड स्टंटिंग आणि चाइल्ड वेस्टिंग. चाइल्ड स्टंटिंग तुम्हाला सांगितलं की उंचीच्या तुलनेत वजन कमी असणे, आणि चाइल्ड वेस्टिंग म्हणजे काय, वयानुसार उंची कमी असणे, ठीक आहे. तर हे 2 मिळून 1/3. त्यानंतर चाइल्ड मोर्टॅलिटी, हे पण 1/3 1/3 1/3 1/3 म्हणजे टोटल 1, ठीक आहे. 1 म्हणजे ते 100 पॉईंट्स घेतात. आता चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे काय, 5 वर्ष पूर्ण होण्याआधी जर त्या छोट्या पोराचा मृत्यू झाला तर. आता तुम्हाला वाटत असेल की एवढं काही होत नाही, पण पूर्ण म्हणजे भारतात तर होतातच, पण जे गरीब देश आहेत बाकीचे, कोणते आफ्रिका वगैरे, तर तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. इव्हन तुम्ही मेळघाटात वगैरे गेले तर तिथे पण खूप जास्त प्रमाणात कुपोषण वगैरे आहे. म्हणजे आपल्याला वाटतं आपण पुण्यात राहतो किंवा एकाच शहरात राहतो, एवढं काही नाही आहे. पण अशा खूप सर्रास घटना घडत असतात. जर तुम्ही म्हणजे जे काही अधिकारी झाले तर करप्शन मध्ये थोडंसं कमी एनर्जी घालून इकडे पण थोडंसं लक्ष द्या, ठीक आहे. तर हां, तर आपण हे एक एक करून सगळं बघू. कुठपर्यंत बघितलं होतं आपण? भारताची रँक बघितली होती 102. आता हे जे गुण काढतात ह्याच्यावरून, तर गुण काढून म्हणजे समजा 10च्या कमी गुण आले, तर काय की खूप कमी त्याच्यात म्हणजे हंगर खूप कमी आहे. किंवा जे मृत्यू वगैरे होतात ते खूप कमी आहे, म्हणजे खूप चांगलं आहे, ठीक आहे. तर जे 10 पेक्षा कमी ते लो याच्यात येतं. त्यानंतर 10 ते 19.9 किंवा 20 पर्यंत पकडू चला, ते मॉडरेट मध्ये. त्यानंतर 20 ते 35 पर्यंत सीरियस किंवा गंभीर याच्यात. भारत याच्यात येतो. बघा, भारताचे 25.8 आहेत, म्हणजे भारत सीरियस किंवा गंभीर हंगर इंडेक्स मध्ये येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर 35 पासून तर 50 पर्यंत अलार्मिंग अलार्मिंग आहे, आणि 50च्या पुढे एक्स्ट्रीमली अलार्मिंग आहे, ठीक आहे. आता बघा आपले हे गुण 25.8 आहे, तर ऑब्व्हियसली भारताची श्रेणी कोणती असणार आहे? गंभीर किंवा सिरियस. त्याच्यानंतर टॉप 25 देश आहेत, तर टॉप 25 देश कोणते आहेत की ज्यांना 5 पेक्षा कमी गुण आहेत.
5 पेक्षा कमी गुण म्हणजे एकदम चांगल्या स्थितीत आहेत ते देश. तर 5 पेक्षा कमी गुण असलेले 25 देश आहेत, तर त्यांना अशी रँकिंग देण्यात नाही आली. त्यांना काय म्हटलं, एक ग्रुप केला 5 ते 25 जणांचा. 1 ते 25 असं त्यांना नाव दिलं आणि त्याच्यामध्ये ते 25 देशांना टाकले. त्याच्यानंतर तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे जे SDG 2 आहे ते आपण आवाक्याबाहेर आहे. 2030 पर्यंत शून्य बुक करणे आवाक्याबाहेर आहे. तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे दोन्ही. त्यानंतर हे 4 घटक तुम्हाला सांगितले आणि जे हे सिव्हिरिटी स्केल आहे ते पण तुम्हाला सांगितलेली आहे. तर हे सगळं एकदा वाचून घ्या. हे संस्था आपण सांगितल्या, कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हाईव्ह, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हे आपलं असं ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट फायनान्सेस 2022-23 हे डिकेडल अनालिसिस रिपोर्ट. डिकेडल अनालिसिस म्हणजे काय, पूर्ण 10 वर्षाचा. आता 10 वर्ष 2022-23 आहे, याचा अर्थ काय की 2013-14 पासून सुरू झालं, 2022-23 हे 10 वर्षाचं हे आहे. तर हे दर 10 वर्षांनी करतात का, तर नाही, हे आता पहिल्यांदाच केलेलं आहे, म्हणून हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. आणि कोणी केलेलं आहे, कॅग असतो आपला, हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि त्यांनी हा जर रिपोर्ट काढला आणि पहिल्यांदा असा रिपोर्ट काढला आणि ते 10 वर्षाचा रिपोर्ट आहे, तर इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यात ह्या रिपोर्टने काय सांगितलं, कॅग म्हणजे आपला जो कंट्रोलर जनरल ऑडिटर जनरल असतो तो, किंवा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असतो त्या, तर त्यांनी हा रिपोर्ट काढला. त्या रिपोर्टमध्ये काय म्हणतात बघा, डेप टू जीडीपी रेशो आहे. म्हणजे याच्यात बरंच काय काय आहे, पण जे आपण इम्पॉर्टंट आहे तेच सांगतो इथं. डेप टू जीडीपी रेशो आहे, तो भारताचा खूप जास्त वाढत चाललेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण फ्रीबीज वगैरे म्हणतो, फ्रीबीज म्हणजे आपण सर्रास पूर्ण कर्जमाफी करून देतोय, किंवा कोणाच्या खात्यात एवढे एवढे म्हणजे पैसे टाकायचे, युथ असला किंवा सायकली वाटणं वगैरे, असे नाही का. हा, म्हणजे त्याचा काही प्रमाणात उपयोग पण आहे, पण म्हणजे आपलं डेब्ट आहे पूर्ण राज्याचं, ते पण वाढत जातं. आता GSDP म्हणजे काय, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. ठीक आहे. आता डेब्ट म्हणजे कर्ज. कर्ज म्हणजे जेवढं आपली जीडीपी आहे त्याच्यापेक्षा कर्ज जर जास्त असेल तर ते हाय डेब्ट येईल. तर असे कोणते राज्य आहेत, पंजाब आणि नागालँड. पंजाबमध्ये का बरं, कारण की तिथं मोस्टली ऍग्रिकल्चर आहे किंवा शेती आहे. शेतीवर आपण म्हणजे आपल्याला जास्त टॅक्स काही मिळत नाही राज्यांना. दुसरी गोष्ट, जर पंजाब सारखे जे राज्य आहेत जिथं म्हणजे असे बऱ्याचशा ज्या गव्हर्नमेंट आहेत, तर त्या गव्हर्नमेंट काय करतात, फ्री बीज जास्त देतात. म्हणजे आपलं डेब्ट जास्त वाढत जातं, इन्कम कमी आहे आणि आपलं कर्ज जास्त येतं. तर त्याच्यामुळे इथे हाय डेप टू जीडीपी रेशो आहे, कोणत्या, पंजाबमध्ये, आणि तसंच नागालँडमध्ये पण. तर हे लक्षात ठेवा, पंजाब आणि नागालँड आहे. दुसरं म्हणजे सर्वात कमी कर्ज बघायला गेलं तर ओडिसामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी, म्हणजे शून्य नाही आहे किंवा निगेटिव्ह मध्ये नाही, कर्ज आहे, पण किती कमी आहे बाकीच्यांपेक्षा. तर सगळ्यात कमी ओडिसाचं आहे आणि दुसऱ्या नंबरला महाराष्ट्राचं आहे. म्हणजे आपली हेल्थ बऱ्यापैकी चांगली आहे बाकीच्या राज्यांपेक्षा, कारण की आपल्या राज्यात फक्त शेती नाही आहे, आपल्याच्यात पुण्यामध्ये वगैरे गेले तर सर्व्हिस सेक्टर पण आहे आणि इंडस्ट्री पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट म्हणतात. आता सगळ्या 28 राज्यात ही तूट आहे. आपण हे स्टार्टिंग मधून करत असतो. फिस्कल डेफिसिट म्हणजे काय असतं, एकदम थोडक्यात सांगतो. फिस्कल डेफिसिट म्हणजे काही नसतं, फक्त बॉरोइंग असते, की आपण जे काही कर्ज घेतो त्याला फिस्कल डेफिसिट म्हणजे जे एक्सपेंडिचर असतं मायनस जर आपलं इन्कम केलं, आणि इन्कम कोणती, जे बॉरोइंग आहे ते जर काढलं, ह्याचा अर्थ काय, ते काढलं तर आपल्याला फिस्कल डेफिसिट मिळतं. ह्याचा अर्थ काय, जे बॉरोइंग आपण काढली होती ते म्हणजे फिस्कल डेफिसिट असतं. आता हे तुम्हाला स्टार्टिंग म्हणून चांगलं करायचं आहे, तर फक्त बरोबर सांगितलंय. तर जे फिस्कल डेफिसिट आहे, तर सगळ्या 28 राज्यात तूट आहे, आणि सगळ्यात कमी तूट बघायला गेली तर गुजरातमध्ये आहे, सगळ्यात जास्त तूट बघायला गेली फिस्कल डेफिसिटची, तर ती आहे हिमाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर रेव्हेन्यू सरप्लस बघायला गेलं तर किंवा रेव्हेन्यू सरप्लस किंवा डेफिसिट, कारण की बॅलन्स बघतो ना आपण. तर रेव्हेन्यू सरप्लस किंवा जे आपलं एक्सपेंडिचर आहे मायनस जर रेव्हेन्यू केलं किंवा इन्कम आहे ते केलं, तर आपल्याला हे मिळून जातं. तर त्याच्यात सर्वाधिक सरप्लस बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये आहे, आणि सगळ्यात तूट बघायला गेलं तर ते आहे आंध्र प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश लक्षात ठेवा, दोन्ही लक्षात ठेवा. 16 राज्यात सरप्लस आहे, म्हणजे इन्कम जास्त येते, आणि काही राज्यात तूट आहे, म्हणजे एक्सपेंडिचर जास्त असतो. ठीक आहे. हे आंध्र प्रदेश आहे सगळ्याधिक तूटवाला, आणि सगळ्याधिक सरप्लसवाला उत्तर प्रदेश आहे. तर अशी हे रिपोर्ट आहे, ऍटलिस्ट एवढं तरी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. आता इथे काय झालेलं बघा, भारताने एकदम मोठी जम घेतलेली आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. एवढी मोठी जम घेतली आहे की 2016ला फक्त 19 अशा युनिव्हर्सिटी होत्या की ज्यांनी ह्याच्यामध्ये रँकिंग मिळवली होती, आणि आता डायरेक्ट 128 आहेत. ठीक आहे. 2016 नंतर डायरेक्ट 26 मध्ये 10 वर्षात एवढा फरक झालेला आहे. तर त्याच्यामुळे थोडीशी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता ही जी वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आहे, ही जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 आहे, ती कोणी काढली होती, हायर टाइम्स एज्युकेशन, युनायटेड किंगडमची एक संस्था आहे, हायर टाइम्स एज्युकेशन किंवा टाइम्स हायर एज्युकेशन, त्यांनी ही काढलेली आहे. तर ही इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदाच भारत मानांकित विद्यापीठांच्या संख्येत, नंबर ऑफ रँक युनिव्हर्सिटी आहेत, तर ते टोटल आहे, त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यात भारतातले टॉप कोणते आहेत किंवा वर्ल्डच्या टॉप कोणते आहेत, तर त्याच्यापेक्षा हे जो डेटा आहे हा जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्याच्यात भारताने खूप जास्त जम घेतलेली आहे. आणि पहिल्या 100 मध्ये किंवा पहिल्या 200 मध्ये भारत आहे तेच, म्हणजे एकही संस्था नाही भारताची किंवा एकही युनिव्हर्सिटी नाही आहे. ठीक आहे. तर ते विचारणं थोडंसं मुश्किल आहे, पण हे विचारू शकतात. आता सगळ्यात
जास्त संस्था कोणत्या किंवा सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटी कोणत्या देशाच्या असतील त्या आहे अमेरिकेच्या. दुसऱ्या नंबरला भारत आहे, तिसऱ्या नंबरला जपान आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारताच्या एवढ्या साऱ्या 128 युनिव्हर्सिटी आहे ज्यांनी टॉप मारलेला आहे. ठीक आहे, किंवा त्यांनी रँक घेतलेली आहे. जवळपास 3-3.5 म्हणजे 2-2.5 हजार युनिव्हर्सिटी आहेत त्यांना रँक दिले, त्यापैकी 128 युनिव्हर्सिटी भारताच्या आहेत. आता 2016ला फक्त 19 होत्या आणि 2025ला 107 संस्थांचा याच्यात समावेश होता. आणि आता डायरेक्ट दुसऱ्या नंबरवर भारताने जंप घेतलेली आहे. नंतर टॉप 2 पूर्ण वर्ल्डच्या बघायला गेलं, सगळ्यात भारी कोणतं असेल तर ऑक्सफर्ड आहे. ठीक आहे, दुसऱ्या नंबरला MIT युनायटेड स्टेटची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता भारतात बघायला गेलं तर 200 ते 250च्या जे रेंज आहे त्याच्यामध्ये एक IISc बेंगलोर आहे. आता ह्यांनी कसं केलंय की 1, 2, 3, 4 अशा 200 पर्यंत रँक दिलाय. आणि 200 नंतर काय केलंय त्यांनी 201 ते 250 अशी पूर्ण बॅच घेतली आहे. आणि ह्या 250 मध्ये 50 युनिव्हर्सिटी आहे त्यांना ही रँक देण्यात आली. ठीक आहे, आता ह्या 50 युनिव्हर्सिटी पैकी IISc बेंगलोर ही एक युनिव्हर्सिटी आहे, याला सगळ्यात भारी म्हणजे असं भारतातील सगळ्यात भारी म्हणता येईल. काय IISc बेंगलोरला. दुसरी म्हणजे सवेथा इन्स्टिट्यूट, हे मेडिकलची एक इन्स्टिट्यूट आहे, चेन्नईमध्ये आहे. लक्षात ठेवा. ही म्हणजे जनरली आपण कधी ऐकत नाही सवेता इन्स्टिट्यूट वगैरे, ती आता एकदम भारी आहे. म्हणजे तुम्ही गुगल वगैरे फोटो बघितले तर एकदम खूप जास्त मॉडर्न आहे. चेन्नईची आहे. 351 ते 400 रँक आहे याला. आणि पहिल्या 200 मध्ये एकही भारतीय संस्था नाही आहे. ठीक आहे, तर हे याच्यापैकी फक्त हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे जास्त लक्षात ठेवा. ठीक आहे, द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग कोण काढतंय? टाइम्स हायर एज्युकेशन. त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता शॉर्ट्स मध्ये पहिला आहे स्टेट मायनिंग रेडिनेस इंडेक्स 2025 आहे. आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय? मायनिंग म्हणजे खाण. तर ऑब्व्हियसली कोण काढणार आहे? खाण मंत्रालय किंवा मायनिंग म्हणजे मिनिस्ट्री ऑफ मायनिंग. तर हे काय काढतं? म्हणजे ह्यांनी रेडिनेस इंडेक्स काढला. रेडिनेस म्हणजे काय? की तुम्ही किती रेडी आहे कोणत्या गोष्टीसाठी किंवा तुमची इफिशियन्सी काय आहे, तुम्ही किती भारी पद्धतीने ते करू शकताय, ते म्हणजे रेडिनेस. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये त्यांनी केलंय 3 वेगवेगळ्या कॅटेगरी केल्या. कोणत्या कॅटेगरी? कॅटेगरी ए, कॅटेगरी बी, कॅटेगरी सी. कॅटेगरी ए मध्ये काय ठेवले की असे राज्य ठेवले की ज्यांच्यामध्ये खूप भरपूर प्रमाणात खनिज किंवा मायनिंगसाठी जे म्हणजे खनिजच म्हणतात त्याला, तर खनिज खूप प्रमाणात सापडतात. तर त्याला कॅटेगरी ए म्हटलं. त्यानं कॅटेगरी म्हणजे काय? बी म्हणजे काय? ज्यात मीडियम प्रमाणात खनिज सापडतात. कॅटेगरी सी म्हणजे त्यात खूप कमी प्रमाणात जे मिनरल्स आहेत किंवा जे खनिज आहेत ते सापडतात. आता ह्यांनी काय केलं की कॅटेगरी 1 आहे त्याच्यामध्ये वेगळी स्थान दिले आणि बाकीच्यात वेगळे स्थान दिले. आता कॅटेगरी 1 आहे त्याच्यात सगळ्यात भारी स्थान कोणाला मिळालंय? मध्य प्रदेशला. याचा अर्थ काय? की मध्य प्रदेश खूप भारी पद्धतीने त्याला मॅनेज करत आहे. जे खाणी वगैरे आहे त्याला मॅनेज करत आहे किंवा ते कोणती खाण मिळतं त्यासाठी रेडी आहे. ठीक आहे, तर म्हणजे ते एक्झॅव्हिट करायसाठी सगळ्यात भारी मध्य प्रदेश आहे. आता ह्या कॅटेगरीमध्ये कोणते येतील? आणखी बाकीचे ज्यात खूप जास्त प्रमाणात काय म्हणतात त्याला खनिज आहेत, जसं की झारखंड झालं, छत्तीसगड झालं, ह्याच्यामध्ये ओडिसा झालं, ह्याच्यामध्ये खूप सारे खनिज आहेत. इव्हन महाराष्ट्र झालं. त्यानंतर कॅटेगरी बी मध्ये गोवा आहे पहिल्या नंबरवर. कॅटेगरी सी मध्ये पंजाब आहे. ठीक आहे, तर असं आहे स्टेट मायनिंग रेडिनेस इंडेक्स. त्याच्यानंतर क्लायमेट रिस्क इंडेक्स. क्लायमेट रिस्क, रिस्क म्हणजे काय? ही जोखीम, की तुम्ही कोणत्या गोष्टीची रिस्क किती आहे म्हणजे आता समजा सायक्लोन आलं तर रिस्क अशी गोष्ट आहे की सायक्लोन आल्यावर तुम्ही म्हणजे तुमची पूर्ण संपत्ती जाण्याचा, तुमच्या जीविताला हानी पोहोचायचा धोका किती आहे त्याला म्हणतात रिस्क. बरोबर, तर अशा रिस्क इंडेक्स आहे. आणि ह्या रिस्क इंडेक्स मध्ये भारताची पोझिशन 9व्या क्रमांकाची आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 15 क्रमांकाची आहे. तर हे दोन्ही आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचे. कोण काढते? जर्मन वॉच नावाची संस्था आहे. आणि ह्यांनी काय केलं 1995 पासून तर 2024 पर्यंत जवळपास 20 वर्षाचा जो पिरियड आहे, सॉरी 30 वर्षाचा जो पिरियड आहे, त्याच्यामध्ये काय केलंय एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स आणि सगळ्यात जास्त प्रभावित होणारे देश कोणते आहेत ते बघितले. तर सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त प्रभावित होणारे डोमिनिक आहे, त्यानंतर म्यानमार आहे आणि भारताची रँक पण 9 आहे. म्हणजे भारतात કોઈ भूकंप येऊ शकतोय, सायक्लोन येऊ शकतो, पूर येतात किंवा भूस्खलन वगैरे होतं, तशा बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे भारतातले लोक खूप जास्त रिस्कवर आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे भारताची रँक 9 आहे. त्यानंतर 2000 फक्त 24 बघितलं तर भारताची रँक 15 वर गेलेली आहे. आणि सगळ्यात जास्त प्रभावित देश बघायला गेलं तर सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडाइन्स नावाचा एक देश आहे. आता हा कॅरिबियन कंट्री मधला देश आहे. कॅरिबियन कंट्री म्हणजे कोणत्या? हा अमेरिका आहे, खाली साऊथ अमेरिका आहे आणि इथे आपल्याला माहित आहे वेस्ट इंडिज आहे. ते वेस्ट इंडिजचे खूप सारे जे बेट आहेत ते खूप सारे देश आहेत, त्या देशांपैकी एक देश आहे सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडाइन्स नावाचा देश. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर अँड आय ऑन मिथेन. आय म्हणजे मिथेनवर डोळा. आता का बरं डोळा ठेवायचा आहे? एक डोळा मिथेनवर ठेवायचा आहे असा याचा आहे. ठीक आहे, आता ह्याचा अर्थ काय की आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग खूप होत आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं तर आपल्याला सगळ्यात पहिले येतं लक्षात कार्बन डायऑक्साईड. पण फक्त कार्बन डायऑक्साईडमुळे ग्लोबल वॉर्मिंग होते का? नाही, बरेचसे आहेत. तर त्याच्यापैकी एक मिथेन नावाचा पण वायू आहे. तर त्या मिथेन वायूची एवढी जास्त कॅपॅसिटी आहे की ते 1/3 जे ग्लोबल वॉर्मिंग आहे ते मिथेनमुळे झालेली आहे, मानवनिर्मित मिथेनमुळे. आता अँड आय ऑन मिथेन ही कोणी काढली? UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट
प्रोग्राम. ठीक आहे. तर एकूण ग्लोबल वॉर्मिंग पैकी 1/3 वाढ फक्त मिथेनमुळे झालेली असं याचं म्हणणं आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता 1.5 डिग्री सेल्सिअस का बरं घेतलंय? कारण की पॅरिस क्लायमेट डील झाली होती आपली 2015ला. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला ते थांबायचं आहे. ठीक आहे. तर ते ह्यालाच मोजणार. ठीक आहे. तर 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी 2030 पर्यंत मानव निर्मित मिथेन उत्सर्जन 30% कमी करावे लागेल, असं ह्या NI ऑन मिथेनचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2025. असेसमेंट म्हणजे काय? मूल्यांकन वगैरे करायचं. तर हे दर 5 वर्षांनी काढतात आणि ह्या म्हणजे 2025ला आता परत काढलेलं आहे. आणि भारताची एका रँकनी म्हणजे वाढ झालेली आहे. आधी 10व्या रँकला होता. कशामध्ये? की वनक्षेत्र किंवा फॉरेस्ट एरियामध्ये पूर्ण जगभरात भारत 10व्या नंबरला होता. आता भारताची रँक 9व्या नंबरवर आलेली आहे. ठीक आहे. सगळ्यात टॉपचा देश बघायला गेलं तर सगळ्यात जास्त एरिया वाईज पण बघायला गेलं तर रशिया आहे. आणि फॉरेस्ट एरिया वाईज पण बघायला गेलं तर रशिया आहे. दुसऱ्या नंबरला बघायला गेलं तर ब्राझील आहे. तिसऱ्या नंबरला कॅनडा आहे. हे देश पण मोठे आहेत, त्यांचे जंगल पण मोठे मोठे आहेत. तर भारताची रँक 9वी आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम. आता किंवा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे काय? की रूल्स वगैरे तुम्हाला नसणार. तुम्ही किती पण तुम्हाला जे वाटेल ते करू शकता. जे वाटेल ते कधी करू शकता तुम्ही? जेव्हा तुमच्याकडे रूल्स कमी असतील. तर ज्या देशात म्हणजे कोणत्याही इकॉनॉमीसाठी किंवा तुम्ही कोणते पण काही पण करू शकता. त्यासाठी जर रूल्स कमी आहे किंवा बिझनेससाठी रूल्स कमी आहे किंवा तुम्ही रूल्स आहेत पण ते फक्त तुमचे जे बिझनेस आहेत त्याला प्रमोट करण्यासाठी आहे. तर ते काय तुम्हाला फ्रीडम देण्यात येत आहे. ठीक आहे. तसं फ्रीडम कोणत्या देशात आहे? सगळ्यात भारी फ्रीडम सिंगापूरमध्ये आहे, दुसऱ्या नंबरला स्वित्झर्लंडमध्ये, तिसऱ्या नंबरला आयर्लंडमध्ये आहे. पण भारताची रँक बघायला गेलं तर 128व्या क्रमांकाची आहे. तर त्याच्यामुळे आपण मोस्टली अनफ्री आहोत, कारण की आपल्याकडे रूल्स खूप जास्त आहेत. तुम्ही एक लायसन काढायला गेलं म्हणजे समजा एक धंदा उघडायला गेला, तुम्हाला 10-15 लायसन काढायला लागतात. म्हणजे आता ते कमी केलंय म्हणा. आता लेबर कोड वगैरे आले, सगळं सगळं ते हळूहळू कमी झालेलं आहे. ठीक आहे. तरी पण भारताची रँक बऱ्यापैकी मागे आहे, कारण की रूल्स भारतात खूप जास्त आहेत. संस्था कोणती? हेरिटेज फाउंडेशन आहे. भारतात करप्शन पण जास्त आहे. त्यामुळे रूल्स आहेत म्हणून करप्शन जास्त आहे. त्याच्यामुळे भारताची रँक एवढ्या मागे आहे. ठीक आहे. कोण काढते? हेरिटेज फाउंडेशन. त्याच्यानंतर मर्सिडीज बेंच हुरून इंडिया वेल्थ रिपोर्ट. आता वेल्थ रिपोर्ट बघायला गेलं किंवा ह्यांनी काय काढलेलं आहे? कुटुंब कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त आहे, जे श्रीमंत कुटुंब आहेत ते, आणि श्रीमंत कुटुंब कोणत्या शहरात जास्त आहे ते काढलंय. तर राज्य बघायला गेलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुटुंब आहेत आणि दिल्लीत दुसऱ्या नंबरला आहे. मुंबईत पहिला नंबर, दिल्ली दुसरा नंबर. ठीक आहे. सेम आपण हे लक्षात राहूनच जाईल. त्यानंतर वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स रिपोर्ट. आता अर्बनायझेशन म्हणजे काय? की जशी जशी अर्बन एरियामधली किंवा शहरातली लोकसंख्या वाढत जाते ते म्हणजे अर्बनायझेशन. प्रॉस्पेक्ट्स आहे तर ते त्याची रिपोर्ट आहे. आता संस्था UN देसा आहे. देसा म्हणजे काय? डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स. ठीक आहे. तर UN देसा ही काढते संस्था. जगातील 85% लोकसंख्या आता शहरात राहत आहे ह्याच्या म्हणण्याप्रमाणे. आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेली शहरे बघायला गेली तर जकार्ता. आधी जकार्ता टोकियोच्या नंतर होतं. टोकियो इथे तिसऱ्या नंबरला आहे. जकार्ता टोकियोच्या नंतर होतं, आता पहिल्या नंबरला गेलेलं आहे. जकार्ता इंडोनेशियाचं आहे, राजधानी आहे. त्याच्यानंतर ढाका बघायला गेलं, बांगलादेशची राजधानी आहे. टोकियो जपान. दिल्ली भारत आणि कोलकाता भारत. म्हणजे कोलकाता बघायला गेलं तर 9व्या नंबरला आहे. ठीक आहे. पहिल्या नंबरला जकार्ता, दुसऱ्या नंबरला ढाका, तिसऱ्या नंबरला टोको, चौथ्या नंबरला दिल्ली आणि 9व्या नंबरला कोलकाता. म्हणजे टॉप 10 मध्ये भारतातले 2 शहरे आहेत. ठीक आहे. दिल्ली आणि कोलकाता. मुंबई नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणतं आहे? वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट. त्यानंतर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिकेटर्स. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हटलं तर आपल्या डोक्यात डायरेक्ट विपो यायला पाहिजे. तर ही विपो संस्था आहे. ठीक आहे. विपो युनायटेड नेशनची आहे आणि भारतीय किंवा जागतिक जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक आहे. आणि सर्वाधिक पेटंट आता विपो म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन आहे. तर हे काय पेटंट वगैरे बघतं किंवा बाकीचे पण ज्या गोष्टी आहेत कॉपीराईट वगैरे ते बघत असतात. सगळ्याधिक पेटंट अर्ज चे टॉप देश कोणते आहेत? चीन, अमेरिका. आणि भारताची रँक 6व्या क्रमांकाची आहे. ठीक आहे. त्यानंतर रूल ऑफ लॉ इंडेक्स आहे. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? आपण पॉलिटीमध्ये वाचत असतो लॉचा रूल. तर त्याच्यामध्ये पण थोडं डीपमध्ये आहे, एवढं काही सांगत नाही आता. रूल ऑफ लॉ त्याचा इंडेक्स आहे. संस्था कोण? वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट काढत असतं. टॉपचे 2 देश म्हणजे जिथं लॉ खूप भारी प्रमाणात असतो, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीत रूल ऑफ लॉ आहे. कोणतं? डेन्मार्क आणि नॉर्वे. शेवटचा देश आहे व्हेनेझुएला. आता जिथून ज्या काय म्हणतात त्याला, अमेरिकेने ते उचलून नेलं नव्हतं का, जो व्हेनेझुएलाचा प्रेसिडेंट आहे तो व्हेनेझुएला. ठीक आहे. आणि व्हेनेझुएलाचीच एक नोबेल पारितोषिक जिला मिळालेलं आहे शांततेचं, ती व्हेनेझुएलाची आहे. ठीक आहे. त्यानंतर भारताची रँक आहे 86. ठीक आहे. तर असा रूल ऑफ लॉ इंडेक्स आहे. खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही पण लिहून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले रिपोर्ट्स आणि इंडायसेस संपलेले आहेत. चलो फिर बाय बाय.